नमस्कार, मी प्रमिला. माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. सुंदर असा खण साडीवरचा ब्लाऊजचा डिझाईन आज बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हाईट 15 घेतली, घडी 10.5ची घेतलेली आहे. 36चं माप आहे हे. मुंडा 6.5चा घेतलेला आहे, 6.25चा पण तुम्ही घेऊ शकता. शोल्डर आहे 5.25 आणि 6 इंचाचं. मागील गळा घेतलेला आहे 10.5 इंचाचा. हा तुमच्या आवडीनुसार राहील. चौकोन करायचा आहे. गोलच गळा आपण घेणार आहोत आणि गोल गळ्यावर सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत. गोल गळा इथे आखून घेतलाय. आता जसा गळा आखून घेतलाय तसा कट करायचा आहे. गळा कट झाल्यानंतर सुईचा कपडा ब्लाऊजचा खाली, त्यावरती ठेवलाय अस्तरचा कपडा आणि साधारणतः अर्ध्या इंचाला थोडंसं कमी. अर्धा इंच म्हणजे काय, अर्धा इंच पण खूप होते. थोडंसं कमी जरी घेतलं तरी चालेल. खूप कमी पण नको आणि खूप जास्त पण नको. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे शिलाई. जो मशीनचा दाब आहे त्याच्या बाहेर आपला कपडा दिसला पाहिजे. अशा पद्धतीने जरी घेतली तरी चालेल. गळ्याच्या आकारानुसार या ठिकाणी शिलाई घेतल्यानंतर तिरकी कातर द्यायची आहे. साधारणतः 1.5 इंचाच्या अंतरावरती फक्त शिलाई बनाई द्यायची. तिरकी कातर देऊन झाल्यानंतर पुन्हा थोडासा कपडा आपल्याला या ठिकाणी कट करायचा असतो. जर थोडासा कपडा आपण कट केला तर फिनिशिंग छान येते. खूप जास्त पण नका कमी करू, थोडंच करा. आता त्यानंतर अस्तर घ्यायचं आहे समोर आणि त्यावरती द्यायची आहे दाबटीप. तर ही दाबटीप अशासाठी असते की येथे आपण पायपिंग किंवा गोट कॅनव्हास पेपर लावण्याची गरज येत नाही. फिनिशिंग पण छान दिसते. म्हणून इथे आपण हा जो कपडा आहे समोर घेऊन यावरती दाबटीप देतो. सुंदर असा गळा तयार होतो. एकदम व्यवस्थित एकसारखा पकडून जशी आपण दाबटीप देतो त्या पद्धतीने या ठिकाणी शिलाई द्यायची आहे. अस्तरचा कपडा आतमध्ये घ्यायचा आहे. गळा पण बघू शकता किती छान आलेला आहे. एकदम पूर्ण प्लेन करून घ्यायचा आहे. आता जो मशीनचा दाब आहे त्याच्या बाहेर कपडा दिसला नाही पाहिजे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला घ्यायची असते शिलाई. म्हणजे मशीनच्या दाबनुसार शिलाई या ठिकाणी आपण घेतलेली आहे. त्यानंतर आता वरच्या साईडला पण मुंड्याला पण शिलाई करायची. म्हणजेच फक्त अस्तरनुसार या ठिकाणी आपली शिलाई आली पाहिजे. कारण आपण अस्तर बरोबर कट करतो आणि कधी कधी ब्लाऊज पीसचा कपडा थोडासा जास्त असतो तर तो फक्त आपण अस्तरनुसार शिलाई करायचा आहे. कपडा पूर्ण प्लेन करायचा आहे आणि मग शिलाई घ्यायची. तर बघा शिलाई या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. एकावर एक ठेवून घ्यायचा आहे. थोडासा कपडा आपला जास्त असतो तर तो आपल्याला अस्तरनुसार कट करून घ्यायचा आहे. साईडचा पण कपडा कट करायचा आहे. खालचा जर भाग एकसारखा नसेल तोही एकसारखा करून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी कमरेचे टक्स घ्यायचे आहे. कधी कधी शोल्डरच्या मधोमध आपण कमरेचे टक्स घेतो तर चालेल, पण कधी कधी गळा डीप असतो तर गळ्यापासून आपण घ्यायचं आहे साधारणतः 2चं अंतर. 3 ते 3.5 इंचचा टक्स आपण या ठिकाणी घेतलेला आहे. दोन्ही टक्स आपले तयार आहे. खूप मोठे टक्स चांगले नाही दिसत आणि खूप गळ्याच्या जवळ पण टक्स चांगले नाही दिसत, म्हणून अंतरावर आपण हे टक्स घेतो. आता जो काट आहे तो एकसारखा थोडंसं मी कट केलाय, मोठा आहे. तुम्हाला मोठा ठेवायचा तर तुम्ही मोठा पण ठेवू शकता. तर इथे मी कट करून घेतलाय, थोडंसं दुमडलंय आणि त्यावरती घ्यायची आहे शिलाई. एक साईड दुमडलेली नाही कारण तिथे गरज नाही म्हणून. आता जो गोल गळा आहे त्यावरती हा काठ ठेवलाय. 1 साईड आपण हा गळा बघणार आहोत. तर साधारणतः अर्धा इंचाच्या चून या ठिकाणी मी घेतलेले आहे. खूप जास्त पण नका घेऊ आणि खूप कमी पण नका घेऊ. काठ जर मोठा असेल तर तुम्ही पूर्ण गळ्याला ही चून घेऊ शकता आणि जर काठ तुमचा कमी असेल तर तुम्ही 1 साईड पण असा घेऊ शकता. आता पूर्ण अर्धा इंचाच्या चून एकसारखेच घेत आलोय. तर मध्ये सेंटर करायचंय बरोबर. जसा गळ्याचा आकार आहे तसा या ठिकाणी आपल्याला आकार फिरवायचा आहे. आता खाली घेऊया. इथे एक गोल गळा आहे तर इथे आपण गोल्डन कलरची लेस लावणार आहोत. म्हणजे निम्म्यापासून काट आहे आणि निम्म्यापासून आपण लेस लावणार आहोत.
इथपर्यंत चून घेऊन आणि जी लेस आपल्याला लावायची आहे ती पुढे लेस आपण लावून घ्यायची। तुम्ही एक पण लावू शकता, दोन पण लेस लावू शकता। ते हिरव्या कलरची लेस आहे, गोल्डन आणि हिरवा कलर, तो या ठिकाणी मी वापरलेला आहे। लेस लावून झालेली आहे। आता जो आपण चून घेतलेला भाग आहे तो पूर्ण पुढे घ्यायचा आहे। जेवढा आपला काठाचा कपडा आहे तेवढा आपण या ठिकाणी घेणार आहोत। जास्त असेल तर तुम्ही पुढे पण घेऊ शकता, गोल पण फिरवू शकता। आता इथपर्यंतच काठ आपला पूर्ण झालेला आहे, तर इथे आपण हा काठ इथपर्यंतच घेऊया। त्यानंतर जिकडून चून चालू केलेली आहे त्या साईडने आपल्याला घ्यायची असते शिलाई। विरुद्ध साईडने जर तुम्ही शिलाई घेतली तर चून व्यवस्थित येणार नाही। त्याच्यासाठी जी साईड आहे आपली चूनची तीच साईड आपण पकडायची शिलाईसाठी। एकदम कडेला शिलाई घ्यायची, आकार एकदम एकसारखा करायचा आहे। आता बघा चून घेतलेली आहे, पण जिथे राऊंड आहे गोल तिथे ही चून कमी होते आणि कपडा आपला प्लेन येतो। अशा पद्धतीने या ठिकाणी आपली शिलाई असते। प्रत्येक ठिकाणी तुमची चून येणार नाही, तिथे प्लेन कपडा होईल जेव्हा आपला सर्कल मोठा आहे तिथे। अशा पद्धतीने काठ आपला लावून झालेला आहे, सुंदर असा गळा तयार आहे। या ठिकाणी तुम्ही प्लेन पण असा ठेवू शकता, तुम्हाला यावरती लेस लावायची तर लेस पण लावू शकता। तर या ठिकाणी लेस आहे तर लेस मी लावत आहे, प्लेन पण छान दिसतो आणि लेस लावलेला पण छान दिसतो। तर या ठिकाणी आपण लेस लावून घेतलेली आहे। इथे लेस कट करूया। जी दुसरी साइड आहे तिथे पण लेस लावून घ्यायची। असा ही गळा ठेवू शकता, लेसचा पण लावू शकता। खण साडीवरचा सुंदर असा गळा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका। बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन आणि सोपे व्हिडिओ तुम्ही सगळ्यात अगोदर बघू शकाल। माझ्या टॉप शिलाई क्लासवर अशाच नवनवीन आणि सोपे व्हिडिओ असतात, नक्की बघत चला, कमेंट करत चला, काही अडचण असेल तर विचारत चला। गळा तयार आहे। मधोमध एक शिलाई घेतली। आता आपल्याला खाली कमरपट्टी लावायची आहे, कारण गळा पूर्ण करून घेतल्यानंतर आपण इथे कमरपट्टी लावणार आहोत। साधारणतः 2 इंचाची कमरपट्टी या ठिकाणी आपली असते, अर्धा इंच आपली शिलाईमध्ये जाते। त्यानंतर कमरपट्टी समोर करून आपल्याला द्यायची आहे दाबटीप। त्यापूर्वी थोडीशी तिरकी कातर या ठिकाणी मी घेतलेली आहे। त्यावरती द्यायची आहे दाबटीप। कोणत्याही खण साडीवर तुम्ही ट्राय करू शकता, सुंदर दिसतो, सोपा पण आहे, कमी वेळेत पण बनतो, नक्की ट्राय करा। जी पुढची साईड आहे साधारणतः ती आपल्याला थोडीशी दुमडायची असते, साधारणतः अर्धा इंचाच्या अंतरावर दुमडली तरी चालेल। आता मधोमध या ठिकाणी आपल्याला 5 नंबरची शिलाई घ्यायची आहे। तर आपण इथे 5 नंबरची शिलाई अशासाठी घेतो की आपण हात शिलाई केल्यानंतर ही शिलाई आपल्याला काढायची असते। सुंदर असा गळा आपला तयार आहे, कमी वेळेत बनणार आहे, दिसायलाही सुंदर आहे। गोल गळ्यावरती खण साडीचा हा सुंदर गळा आपण बघितलाय। थँक्यू सो मच माझा हा पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल। अशाच व्हिडिओ बघत चला, लाईक करत चला, सबस्क्राईब करायचं विसरू नका।